आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारामध्ये मोठी पडझड. सेन्सेक्स 850 हून अधिक अंकांनी कोसळला. निफ्टी सुद्धा 250 हून अधिक अंकांनी खाली. आज दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर. राज्यातील उद्योग वाढीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण दौरा. मीच एकमेव सत्ता केंद्र. शपथविधीनंतर विजय यांची स्पष्टोक्ती. वंदे मातरम आधी तमिळ राज्यगीत वाजवा. तमिळनाडूमध्ये तमिळ अस्मितेवरून उफाळला मोठा वाद. कामराला समर्थन देणं सुषमा अंधारेंना भोवणार. विधिमंडळामध्ये हक्कभंग समिती समोर आज हजर राहण्याची शक्यता. मंत्री नितेश राणेंनी ओवैसींची तुलना केली लादेनशी. एमआयएम ही दहशतवादी संघटना. नितेश राणेंचा हल्लाबोल. बोंदो अशोक खरात प्रकरणी ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार. सूत्रांची माहिती. ईसीएस मधील धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी निदा खानला आज कोर्टामध्ये हजर करणार. निदा खानची 4 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार. मंगळवारी निदा खान प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार निदा खान. इम्तियाज जलील यांची नातेवाईक. मंत्री संजय शिरसाटांची माहिती. अमरावतीमध्ये सासरच्यांकडून विवाहितेचा छळ. मारहाणीमध्ये गर्भवती असताना महिलेचा गर्भपात. पती, नणंद आणि सासू विरोधात गुन्हा दाखल. बागडोगरासाठी पुण्यातून थेट विमानसेवा सुरू. पुणे बागडोरा हवाई मार्गामुळे पर्यटनाला मोठी चालना मिळणार. राज्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाचं मोठं संकट. राज्यातील अनेक भागांना अलर्ट. हवामान विभागाचा अंदाज. डोळा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रात्री मुसळधार पाऊस. सोसाट्याचा वारा आणि वीज कोसळली. पडलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा. पुजाऱ्यांच्या वेतनाबाबत न्यायिक आयोगाची मागणी. सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल. युद्ध समाप्तीच्या दिशेनं प्रगती. अमेरिकेच्या प्रस्तावाला इराणचं उत्तर. ट्रम्प यांच्या चीन दौऱ्यापूर्वी महत्वाची घडामोड. पाकिस्तानमध्ये आत्मघातकी हल्ला. 15 सैनिक ठार. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये दहशतवाद्यांचा हल्ला. चर्चा म्हणजे शरणागती नव्हे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा. कच्चं तेल $3 प्रति बॅरल वधारलं. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 पार. होर्मुझचा तिढा अद्यापही कायम असल्यानं दरवाढीचं संकट. शांघाय तिरंदाजी विश्वचषकामध्ये स्टेज 2 मध्ये भारतीय महिलांचा विजय. चीनच्या तिरंदाजांना धूळ सारत सुवर्ण पदकांची केली कमाई. अटीतटीच्या सामन्यामध्ये बंगळुरूची बाजी. अवघ्या 2 विकेट्सनं मिळवला विजय. मुंबई ऑफिशियली आयपीएल मधून आउट. आज 2 तुल्यबळ संघामध्ये मोठी धडक. पंजाब समोर दिल्लीचं तगडं आव्हान. कोण मारणार बाजी? क्रिकेट प्रेमींचं लक्ष.